हाय सगळ्यांना. तर बघा आता वाजले 7 आणि बघा मी देवाजवळ दिवा पण लावून घेतलेला आहे मस्तपैकी. आणि आता सुरुवात करते मंदिरापासून. आणि मंदिर किती स्वच्छ धुतलं तुम्हाला दाखव. तर बघा मंदिर किती छान धुतलं मस्तपैकी. इतका धूळ बसलेला होता मंदिरवर की विचारू नका. खूप म्हणजे खूपच मस्त व्यवस्थित मंदिर पण धुवून घेतलं मस्त पाण्याने आणि नंतर पुसून घेतलं आणि पूजा पण केली होती. आता सायंकाळचा दिवा पण लावलेला आहे आणि धूप अगरबत्ती पण लावली आहे. तर बघा आज किचनची मला साफसफाई करायची होती तर काही मी केली नाही. इथलंच मला हॉलमधलंच काही सुधारलं नाही. पूर्ण अशी ती बाल्कनी वगैरे धुतली. पूर्ण मशीन वगैरे खराब झाली होती ते पण धुतली. आणि त्या बाल्कनीतलीच मस्त धुतली. मशीन तितकी खराब झाली होती काही विचारू. मशीन पूर्ण भिंत काचं बिचं खिडकी वगैरे पूर्ण धुतले. आणि बाहेरचं जे हे आहे ना पोचची जागा ते जिन्याजवळची ती पण धुतली. इतका धूळ झाला होता तिथे ते पण धुतली. कोण आलं वर गेल्या ते पण पायरी वगैरे पूर्ण धुतली मी. साईलाला वाटते बहुतेक बघा म्हटलं ना साईलाला असं तर खरंच साईला आलेला. काय घेऊन आला रे बाळा तू? हां कार्डबोर्ड आणला का? दाखव. ट्रान्सफरवाला आणला. बघा आजीचा उद्या पेपर आहे. तुम्ही कार्डबोर्ड सांगितलं. घे का तुझा कार्डबोर्ड घे. हे साईड सरळ साहिल खोल. 100 रुपयाचा असू दे तुला काय करायचं असू दे आता तिथं कसं आणते बीज मधून घेऊन तर पाहिजे. दाखव तुटला नाही पण ते हाय कसं बरोबर आलत पण नाही पाहिजे तर असू दे. 100 रुपयाच्या तरी भेटते का 60 रुपयाचं भेटते. तर मला उद्या करायचे 60 रुपयाच्या भेटतात ते बोलायला नको. वापस नाही ना. तर उद्या किचनची करायची आहे साफसफाई. आज इथलंच झालं चिल्लर खूप तकल्यासारखा जीव झाला आणि थोडा आराम केला. 4 वाजता फ्री झाली मी. 4 वाजेपर्यंत मला कामं पुरले आणि आता थोड्या वेळ आराम केला 1 तास. आणि आरतीनं चहा वगैरे केला आणि मी भांडे वगैरे घासले आणि दिवा लावला देवाजवळ. तर साईला चाललेला आहे. साईला आला. तर बघू आता करायचं आहे स्वयंपाक. आणि कालपासून केस धुतले ते तसेच बांधून ठेवले. केससुद्धा मोकळे केले नाही. आणि हा टी टेबल आहे ना हा काच काढून पूर्ण याच्यावरतून आतमधून पूर्ण साफ केला. त्याच्यावरही खूप धूळ होता. सोफा असं कवर वगैरे झटक करून ते पण पूर्ण साफ केलं. आज दिवसभर गावात फिरले म्हणून किचन राहिली. तर उद्या किचनची साफसफाई करणार आहे. आमचं अस्तव्यस्त सामान पडले. अगं सरळ राहिलं का तू? कशाला मांडीवर बसते तू? काही समजतच नाही तुझं मला. पहिले बस झोपून देत होती. झोपून दे ना आता. किती मस्ती करते तू आरची. मला काही तुझं कळतच नाही बाप्पा. झोपून दे. कुठं झोप होते? फॅन चालू कर. किती गरम होत आहे आता. तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. आता स्वयंपाकात माझं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे. कधी हा नीट नाटकं होतं तर माहीत नाही. आणि दरवाजावाला यायचा आहे. दरवाजावाला कधी येते आणि कधी नाही. कार्पेंटरवाला तो आल्यानंतरच आमचं सामान व्यवस्थित लागणार आहे. तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आमचं सामान असंच आहे. आता तो आल्यानंतरच होईल. आरतीचं उद्या पेपर आहे. काय म्हणते आरती? बोलतो 2 शब्द. काही 2 शब्द तरी बोलून दे काहीतरी. नाही बोलत ते. तर आजचा स्वयंपाक आरची करतात आहे. हो ना आरची? तर आरची करेल कॉन्टॅक्ट आहे स्वयंपाकाचा. तू काय सांडवलं? शर्ट शेक. यांनी मस्त दोघं बहीण भावानी शेक बनवला आणि मस्त पहिले मस्त ज्यूसचा पॉट आहे मस्त बनवला यांनी शेक.
आणि दाखवलं नाही. नेक्स्ट टाईम मला दाखवेन मी तुम्हाला त्यांनी कसं. आणि चॉकलेट आईस्क्रीम इतकं आणून ठेवलं आहे भरपूर. दाखव ग आरची आईस्क्रीम चॉकलेट आण बरं. तिकडेच जाम दाखव आणतं इकडे आणतं दाखव. आणि इतकी चॉकलेट टाकलं होतं त्या शेकमध्ये का खूपच. साहिलने बनवला होता सकाळी. आता नेक्स्ट टाईम वगैरे बनवेन ना तर मी दाखवेन. आरची बघा चॉकलेट आला तयारची. हे बघा आज बाकी टाकले आहे शेकमध्ये आणि बाकी मी लपवलेले आहे फ्रीजमध्ये. हो का ग कशाला. किटकॅट डेअरी मिल्क 5 स्टार आणि एक आईस्क्रीमचा पॅक पण घेऊन आलेला आहे तो. तर चला आरची आज स्वयंपाक करणार आहे आणि मला पण भाजीनं पोळीच करायची. आरची काही स्वयंपाक करत नाही. आरचीला आहे अभ्यास. हां भाजी आता कशाची करू. भाजी नाही करू. भात तर आहेच भाजी नाही. डाळ भाजी सकाळी डाळ भाजी केली होती. आरचीला तीच खायची आहे. आता बघते मी कशाची भाजी करू काय करू तर. आणि दरवाजे नाही आहे तर मच्छर आतमध्ये तर पूर्ण पॅक करावं लागते खिडक्या वगैरे. तेव्हा कुठे एकही मच्छर राहत नाही. शांतपणाने मस्त झोप लागते. कारण की ए सी पण चालू नाही करू शकत कारण की पूर्ण हवा बाहेर जाते. कारण की दरवाजाच नाही ना पूर्ण बाहेर हवा जाते म्हणून ए सी बंद. तरी बरं आहे की थंड वातावरण आहे म्हणून चांगलं आहे. हा बघा साईडने आईस्क्रीम आणलेलं आहे. चॉकलेट चोको चिप्स त्याला शेक बनवासाठी. तर चला असं काही नाही असं पण खाऊ शकते. हां असं कोण नाही म्हणत आहे तर असंही खाऊ शकतं ना. मग असं कोण खाईन. पहिलीच ऑलरेडी थंड न कोण खाणार आहे. तर चला बाकी काही नव्हतं ना. मच्छर तर झाले आतापासूनच चालू कारण की हॉलचा दरवाजा खुला आहे तर तिथूनच मच्छर येते. चला टाटा बाय बाय. काय म्हणते झालं आता एवढंच. आणि एका ताईची कमेंट होती की तुम्ही दरवाजाला चौपट लावला आहे का. तर हो चौपटच लावली आहे. तो दरवाजा काढला आहे आणि पुराणा दरवाजा काढला आणि ते याची कशाची लोह्याची फ्रेम होती ना तर पूर्ण सोडून गेली होती म्हणून मी ना याची सिमेंटाची चौपट लावलेली आहे तिथे. आणि आता मग काढलंच आहे तर मग दरवाजे बी पुराणे का लावायचे तेच लावायचे. फक्त सलमाईक वगैरे चेंज करायचे त्याचा म्हणजे तोच नवीन दरवाजा दिसतो. चौपट चेंज केली. तर चला बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.